राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचं मंदिर आपण आता पाहिलेलं आहे। या मंदिरामध्ये या वास्तूमध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट बघायला मिळते, जी मी आत्ता तुम्हाला सांगितलेली आहे की ज्या राममूर्तींच्या हृदयाकाशामध्ये समर्थांनी आपली प्राणज्योत विलीन केली, त्या रामाच्या मूर्ती ज्या आहेत, म्हणजेच ते राम मंदिर जे आहे हे समर्थांच्या समाधीच्या बरोबर वरती आहे। कारण समर्थांची इच्छा होते की राम माझ्या शिरोधारी असले पाहिजेत। ज्या राममूर्तीमध्ये त्यांनी प्राणज्योत विलीन केली, त्या रामाच्या मूर्ती आजही आपल्याला सज्जनगडावर वरच्या बाजूला बघायला मिळतात। या राममूर्तींचा जो इतिहास आहे त्याची पण कथा फार सुंदर आहे। समर्थ एकदा भ्रमण करत करत तंजावर नावाचं जे गाव आहे तामिळनाडूमध्ये तिकडे गेले होते आणि तिकडे समर्थांना एक आर्डीकर नावाचे गृहस्थ भेटले आणि ते अंध होते, त्यांना दिसत नव्हतं। मग समर्थांनी त्या अंध कारागिराला जवळ बोलावून त्याला सांगितलं की अरे मला अशी अशी रामाची सुंदर मूर्ती पाहिजे आहे आणि ती तू बनवून दे, अशी त्याला त्यांनी सांगितलं। आणि मग तो अंध कारागीर म्हणाला की महाराज म्हणाले मला तर काही दिसत नाही, मी कशी मूर्ती बनवणार। समर्थांनी त्याला दिव्य दृष्टी दिली, प्रदान केली। समर्थांच्याकडे ताकद होती, रामाची कृपा होती आणि मग ती दृष्टी दिल्यावर त्या अंध कारागिराने त्या राममूर्तींची राममूर्ती फार सुंदर तयार केला। पंचधातूपासून या मूर्ती तयार केलेल्या आहेत आणि मग समर्थांनी सांगितलं होतं की गडावर माघवद्य पंचमीला या मूर्ती आल्या पाहिजेत। त्याप्रमाणे त्या मूर्ती आल्या आणि याच मूर्तीमध्ये समर्थांनी आपली प्राणज्योत विलीन केली। तर ह्या मूर्ती सज्जनगडावर आपल्याला समर्थांच्या समाधीच्या वरच्या बाजूला दर्शन देतात। असा हा राममूर्तींचा इतिहास आणि समर्थांच्या समाधीचा हा इतिहास म्हणण्याचं कारण एवढं आहे की हे घडून गेलेलं आहे, पण आजही हे नित्य नूतन आहे, आजही हे ताजं आहे। म्हणून आमचे अनंत कवींनी या सज्जनगडाविषयी समर्थांविषयी म्हटलेलं आहे, सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी, नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी, साकेताधिपती कपी भगवती हे देवजांचे शिरी, येथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी। जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम।